पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 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 पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे. सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झनी जडो दिसी. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्मधर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू. अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ. विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या पवित्र संकल्पातून संपन्न होत असलेला आपला हा चिंतन प्रवास
या प्रवासातील 5व्या दिवसामध्ये आपण सर्वजण पुनश्च एकदा उपस्थित आहोत. तुकोबरायांच्या या मंगलाचरण प्रकरणातील अभंगाचं चिंतन गेली 5 दिवसापासून आपण सर्वजण करत आहोत. तुकोबरायांनी या अभंगातून 2 प्रकारचं मंगलाचरण साधलेलं आहे. त्या संबंधानं आपण थोडंसं चिंतन करून आलो. त्यानंतर तुकोबराय वृत्ती स्थिर होणे, भगवतचरणी वृत्ती स्थिर होण्याची प्रार्थना देवापुढं करतायत. वृत्ती स्थिर व्हावी, कशासाठी व्हावी, का व्हावी, या संबंधानं आपला विचार झाला. तुकोबरायांनी इथं भगवान श्री पंढरीश परमात्म्याला हरी हे संबोधन का दिलेलं आहे, हाही विचार आपण करून पुढं आलो. मग जिथं वृत्ती राहावी ते भगवंताचं काय स्वरूप आहे, तर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तर समचरण आणि समदृष्टी याचा आपण सर्वजण विचार करत आहोत. समचरण हे तुकोबरायांनी भगवंताला दिलेलं, भगवंताचं सांगितलेलं जे लक्षण आहे, तर हे तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण या दोन्ही लक्षणाला अनुलक्षून हे समचरण हे पांडुरंगाचं लक्षण तुकोबराय सांगतात. याचाही आपण विचार परवा केला आणि काल समदृष्टी संबंधानं थोडंसं चिंतन केलेलं आहे. आजही सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तसं समदृष्टीचा थोडासा, पांडुरंगाच्या समदृष्टीचा विचार आपण करणार आहोत. वास्तविक पाहता हा देव सर्वांना समान फल देतो म्हणून याची दृष्टी सम आहे असा विचार आपण कालपर्यंत केला. आसुरांनासुद्धा हा मोक्षच देतो परमात्मा. त्यासाठी आपण पुतनेचं उदाहरण पाहिलं, शिशुपालाचं जे साधू ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे त्या संबंधानं आपण विचार करून आलो. नामदेवरायांनी सांगितलेलं रावणाचंही उदाहरण आपण काल पाहिलं की रावणसुद्धा म्हणतात की नामया स्वामी ते जिंकोन अवघा रामची मी होईन. मंदोदरी आणि रावणाचा जो संवाद नामदेवरायांनी सांगितलेला आहे त्याचा काल आपण विचार करून आलो. हा फल सर्वांना समान देतो. आसूर असो की भक्त असो, कुठल्याही निमित्तानं असो, ज्या जीवानं देवाशी कुठला ना कुठला संबंध जोडलेला आहे त्या जीवाला हा मोक्षच देतो. म्हणजे निमित्त काहीही असो, देवाशी संबंध जोडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे चिक्कवणे एके मिसे चित्त माझ्या ठाई प्रवेशे ये तुले हो मग अपैसे मीची होणे असे. म्हणून याची दृष्टी सम आहे. कवनी ती उदार गदा आसुरा देत कैवल्य पदा तैसे चक्रहण गोविंदा सौम्य तेजे मिरवे. अर्जुनाच्या मुखातून ज्ञानोबराय बोलतात 11व्या अध्यायामध्ये की म्हणे देवा तुम्ही ते चतुर्भुज रूप आम्हाला दाखवा की ज्या चतुर्भुज रूपामध्ये तुम्ही आयुधं धारण केलेली आहेत त्या आयुधापैकी 2 आयुधाचं वर्णन इथं ज्ञानोबराय करतात, गदा आणि चक्र. गदा आणि चक्र देवाने आसुरासाठी धारण केलेले आहेत आणि त्या गदा आणि चक्राच्या द्वारा हा परमात्मा आसूर प्रवृत्तीच्या लोकांना मोक्ष देतो. कसं? मारून मोक्ष देतो. कृतीत थोडासा भेद जरी दिसत असला भक्ताच्या आणि आसुरांच्या बद्दल देवाचा, तरी फळाच्या दृष्टीनं मात्र हा परमात्मा सर्वांना समफल देणारा आहे. मोक्ष हेच फळ हा परमात्मा सर्व जीवांना, त्याच्याकडे जाणाऱ्या जीवांना देतो. म्हणून महाराज त्याला वर्णन करत असताना म्हणतात की याची दृष्टी सम आहे. हा एक भाव झाला. आणखीन एक भाव समदृष्टीच्या संबंधानं जर विचारात घ्यायचा झाला तर तो आणखीन एक भाव असा आहे की अन्य अवतारामध्ये फलाच्या दृष्टीनं तर याची दृष्टी सम आहे, हा भाग आहेच आहे. परमात्मा श्री पंढरीनाथ या रूपात जेव्हा भगवान पंढरी क्षेत्रामध्ये आले तेव्हा याची समदृष्टी अजून थोडी व्यापक झाली. कशी? अन्य अवतारामध्ये आसुरांना मारून मोक्ष देतो, मोक्षच देतो पण मारून. आणि ज्यांना मारून मोक्ष देतो त्याची कीर्ती होते का अपकीर्ती होते? मारून मोक्ष देणाऱ्याला अपकीर्ती होते ना. पुतनेला यद्यपि देवानी मोक्षच दिला पण पुतनेची जगात कीर्ती झाली का अपकीर्ती झाली? अपकीर्ती झाली. कारण पुतनेला मरून 5000 वर्ष होऊन गेले जवळपास, पण अजून एकाही बाईचं नाव पुतना नाही. एकाही ब्युटी पार्लरचं नावसुद्धा पुतना नाही. का आहे? पुतना ब्युटी पार्लर नाही. याचा अर्थ असा की हा देव फलाच्या दृष्टीनं समदृष्टी अन्य सगळ्या अवतारामध्ये धारण करतो, पण कृतीच्या संबंधानं मात्र याची दृष्टी सम सगळ्या अवतारात नाही. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. याचा अर्थ असा आहे की भगवंतानी हे जे चक्र, सुदर्शन चक्र, गदा
कमळ आणि शंख हातामध्ये धारण केलेले आहेत. यापैकी शंख आणि कमळ भक्तासाठी आहे, चक्र आणि गदा आसुरांसाठी आहे. याचा अर्थ असा होतो की अन्य अवतारात परमात्म्याची कृती सम नाही, फक्त फल देण्याच्या दृष्टीनं हा सम आहे. पण पांडुरंग अवतारामध्ये मात्र इथं भगवंतानी कृतीसुद्धा सम ठेवलेली आहे. म्हणजे एखादा असुर प्रवृत्तीचा जरी मनुष्य भगवंताच्या दर्शनाला पंढरीला आला तरी हा परमात्मा त्या भक्ताला मारून मोक्ष देत नाही. मग निजप्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निजप्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. इथं असुर प्रवृत्तीचा जरी भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाला आला तरी परमात्मा त्याचा वध करून त्याला मोक्ष देत नाहीत, मग त्याच्यावर कृपाच करतात आणि त्याच्यावर कृपा करून त्याच्या हृदयामध्ये भक्तीचा उद्बोध करतात आणि भक्तीचा उद्बोध करून त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या विकारांचा नाश करून त्या भक्ताला आपल्या स्वरूपात घेतात. अशी याची दृष्टी सम आहे. पण असं कसं काय महाराज? देवाने स्वतःच्या नियमात बदल कसं काय केला? त्याला एकच कारण आहे, तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. भगवान श्री पंढरीनाथ जेव्हा पंढरी क्षेत्रात उभे राहिले, ते ज्याच्यासाठी उभे राहिले ते भक्तराज पुंडलिक आहेत. आणि भक्तराज पुंडलिकांनी देव जेव्हा दर्शन द्यायला आले तेव्हा भक्तराज पुंडलिकांनी भगवान श्री पंढरीश परमात्म्याला सांगितलं, देवा इथं उभं राहा. म्हणले उभं राहून करू काय? उभं राहून लोकाचे तोंड बघू नका म्हणे, येणाऱ्या प्रत्येक भक्तावर कृपा करा. देवाने सांगितलं हरकत नाही पुंडलिका, तुम्ही सांगता तर आम्ही अगदी ते करायला तयार आहोत. पुंडलिकानं सांगितलं फक्त भक्तावर कृपा कराल आणि दुर्जनावर कृपा करणार नाही, असला भेदभाव इथं ठेवू नका. तर पंचमहापातकी विश्वासघातकी, ज्यासी यमादिकी गांजीले, आईसिया पतिता करी रे सनाथ, पुरवी माझे अर्थ पंढरी राया. पुंडलिकरायांनी देवाकडं प्रार्थना केली की म्हणे, देवा अशी कृपा करा, माझ्यावर अशी कृपा करा, मला असं वरदान द्या की तुमच्या दर्शनाला येणारा पंचमहापातक करून जरी तुमच्या दर्शनाला आला, विश्वासघातकी असेल, कोणतंही पाप त्याच्याकडून झालेलं असेल तरी तुम्ही त्याला सनाथ करा, याचा अर्थ त्याच्यावर कृपा करा, हेच वरदान मला द्या. तुकोबरायांनी त्याला अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे, नामदेवरायांनी विस्तार केलेला आहे त्या गोष्टीचा. पण तुकोबराय म्हणतात म्हणे पुंडलिकरायांनी वरदान मागितलेलं आहे, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. मूढ म्हणजे अज्ञानी, पापी म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे. काही माणसं मूढही नाहीत, पापी नाहीत, पण ह्याच्या पलीकडचे आहेत. काय म्हणावं त्याला, काही माणसं अशी आहेत की ते मूढही नाहीत आणि पापीही नाहीत, पण त्याच्या पलीकडचे आहेत. म्हणून तसल्या लोकांसाठी किंवा काही अलीकडचे आहेत, काही पलीकडचे आहेत, काही वेगळ्या प्रवृत्तीचे आहेत, या सगळ्यासाठी तुकोबरायांनी एक विशेषण दिलं, जैसे तैसे. कसे का असे ना, मूढ असू, पापी असू, दांभिक असू, अमुक असू, अहंकारी असू, ह्या सगळ्यांवर कृपा भगवंतानी करावी, उतरी कासे लावून. हे वरदान पुंडलिकरायांनी भगवान श्री पंढरीश परमात्म्याकडून मागून घेतलेलं आहे. आणि पुंडलिकरायाच्या या वचनासाठी तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. तुकोबराय म्हणतात पंढरीश परमात्म्याने आपला नेम बाजूला ठेवला, असुरांना मारण्याचा, आणि सर्वांवर सहज कृपा करावी. विनाज्ञानेन ठान शून्यान लाती घृणाती. विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती सांगत असताना विद्वानांनी अशी सांगितली, ज्यांच्याकडं ज्ञान नाही असे, जे शठ आहेत असे, जे समाज बहिष्कृत आहेत असे, या सगळ्यांना आपल्या जवळ घेणारा हा पंढरीश परमात्मा आहे. कारण वरच तसा दिला आहे, वरम पुंडलिका यदात मुनींद्र, हे आपण म्हणतो की नाही, पुंडलिकरायाला यानं वरच दिलेलं आहे. पुंडलिका दिला वर, करुणा कर विठ्ठले. सगळ्यांना हा जवळ घेतो. याच्या दृष्टीनं लांबचा आणि जवळचा भानगड नाही महाराज. म्हणून तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्रात जा, देवाच्या दर्शनाला कोण 20 फुटाहून, कोण 25 फुटाहून, कोण 15 फुटाहून दर्शन घेऊ शकतं. पण एक पंढरपूर नगरी अशी आहे, भगवान श्री पंढरीनाथ असे आहेत, जे पंढरीनाथ ब्रह्मदेव जरी ब्रह्ममुहूर्तावर दर्शनाला आले तरी त्या ब्रह्मदेवालाही ज्या स्थानावरून दर्शन देतात, आम्ही सामान्य जीव, विषयी जीव जरी त्याच्या दर्शनाला गेलो, आपल्यालासुद्धा त्याच स्थानावरून देवाचं दर्शन घेता येणं शक्य होतं. हे कशाचं स्वरूप आहे? तर हे ह्याचं रूप आहे की याची दृष्टी सम आहे.
ज्यावेळेला पुंडलिकाने हे मागणं मागितलं तेव्हा देव म्हणायला लागले, पुंडलिका तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा उद्धार व्हावा, पण पुंडलिका अडचण अशी आहे की माझ्या हातामध्ये जे चक्र आणि गदा आहे ह्यांना आज्ञा करायची गरजच नाही, हे ॲटो सिस्टीमवर चालणारे आयुध आहेत माझी. म्हणजे दुर्जन दिसला की निघावून तिची मान उडवावं एवढंच ह्यांना माहिती आहे, दुसरं काही माहितीच नाही. मी आता कसं करावं? मग पुंडलिकरायांनी सांगितलं, मग तुम्ही या अवतारात चतुर्भुज होऊन इथं पंढरी क्षेत्रात उभे राहू नका, द्विभुज व्हा, 2 हाताचे व्हा आणि चक्र आणि गदा असलेले हातच वैकुंठात जाऊ द्या म्हणे, आणि कमळ आणि शंख हातामध्ये धारण करून तुम्ही विटेवर उभे राहा. म्हणून देवाच्या हातामध्ये, देवाचे जे हात कमरेवर आहेत ते रिकामे नाहीत. देवाचे हात रिकामे झाल्यावर आपल्या हातात काय राहील? अहो, देवाचं नाव घेत फिरणारे नुसते जरी झाले तरी त्यांचे हात रिकामे नाही, मग देवाचे हाती कशी रिकामे राहतील? तर देवाने जे कमरेवर हात ठेवलेले आहेत, एका हातामध्ये शंख आणि एका हातामध्ये कमळ धारण केलेलं आहे. का? इथं मारामारीचं काम नाही, कारण संतांच्या शब्दावर हा परमात्मा उभा राहिलेला आहे. त्यामुळे हा परमात्मासुद्धा स्वतंत्र नाही, पुंडलिकरायाच्या शब्दाला प्रमाण मानून चालणारा हा परमात्मा आहे. कसाही असो त्याचा उद्धार करा, हा पुंडलिकाचा शब्द आहे. म्हणून देवाने आपला आसुरी प्रवृत्तीचा नायनाट करायचा जो भाग आहे तो बाजूला ठेवला आणि शंख आणि कमळ हातामध्ये धारण करून परमात्मा विटेवर कमरेवर हात देऊन उभे राहिले. पुन्हा एक देवाने विचारलं की म्हणजे पुंडलिका अजून एक अडचण आहे, चक्र आणि गदा तर बाजूला केले म्हणे, पण माझी दृष्टी इतकी पक्की आहे, एखादा पापी माणूस समोरून आला की चटकन माझ्या लक्षात येतं हा पापी आहे, मग त्याचा उद्धार करण्याची अडचण होऊन बसते. पुंडलिकरायानं सांगितलं, मग येणाऱ्याचं तोंड बघितल्यावर तुम्हाला त्याचा बायोडाटा दिसतंय असं म्हणायचं आहे का? म्हणजे होय होय तसंच म्हणायचं आहे. एखाद्याचं तोंड बघितलं की त्यानं मागं केलेलं सगळं दिसतंय ना, मग येणाऱ्या भक्ताचं तोंडच बघू नका. आणि म्हणलं मग कसं करायचं? पुंडलिकरायाने सांगितलं, डोळे झाकायला तर जमत नाही, कारण देवानं डोळे झाकले तर सूर्य थंड होईल, देवानं डोळे झाकले तर चंद्राची शीतलता, चंद्र अंधकारात जाईल, समग्र सृष्टीत अंधकार माजेल ना देवाने जर डोळे झाकले तर. म्हणून पुंडलिकरायाने सांगितलं, डोळे झाकूही नका आणि येणाऱ्याचं तोंडही बघू नका, तुम्ही तुमची नासाग्र दृष्टी करा. म्हणून पंढरीनाथाची दृष्टी कशी आहे? नासाग्र दृष्टी आहे. नासाग्र म्हणजे येणाऱ्याच्या नाकाच्या शेंड्याकडे बघावा असं नव्हे, नासाग्र म्हणजे आपल्या आपल्या नाकाच्या शेंड्याकडे बघावं. आता मला बघणं होत नाही, माझं जरा पसरट असल्यामुळं, पण ज्यांचे खूर राहते त्यांना जमू शकते. नासाग्र दृष्टी म्हणजे नाकाच्या अग्रभागाकडं पाहावं, जमलं, नाकाच्या अग्रभागाकडं पाहावं हा त्याचा अर्थ आहे. मग आता तुम्ही विचार करा, भगवान श्री पंढरीश परमात्मा विटेवर उभे आहेत, कमरेवर हात आहेत, मान देवाची सरळ आहे, दृष्टी नासाग्र आहे. आता जर नासाग्र दृष्टी असेल तर येणारा मनुष्य दिसतो का हो? दिसत नाही. येणाऱ्याचं तोंड दिसतं का हो? दिसत नाही. पण पाया पडायला चरणावर डोकं ठेवलेली याची पाठ दिसते का? दिसते. म्हणजे इथं एकच नियम आहे, याच्या चरणावर फक्त वाका, आणि जो त्याच्या चरणावर नतमस्तक झाला त्याला देवाला त्याची पाठ दिसते आणि भगवान त्याच्यावर ओतप्रोत कृपा करतात. मग तो पापी असो, दुष्ट असो, दुराचारी असो, हीन असो, पतित असो, मूढ असो, हे पुंडलिकरायानं आपल्यावर केलेला उपकार आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की या देवाकडे भेद नाही, कसाही अज्ञानी जीव असो, कसाही असो, दीनहीन पतित असो, हा परमात्मा सगळ्यावर कृपा करतो आणि समान कृपा करतो, कृपेत भेद करत नाही परमात्मा. म्हणून तुकोबाराय म्हणतात समदृष्टी. समदृष्टीचा आपण 2 पद्धतीनं विचार केला. पहिला म्हणजे समदृष्टी म्हणजे हा सर्वांना समान फल देतो, आणि भगवान श्री पंढरीश परमात्म्याची समदृष्टी फल तर सर्वांना समानच देतो, पण कृतीसुद्धा याची समान आहे. जो याच्या चरणावर नतमस्तक झाला, भगवान करतात काय? मग एका हातात शंख आहे आणि एका हातात कमळ आहे. तर मग नाथ महाराजांनी, भगवंतांनी हे शंख आणि कमळ कशासाठी धारण केलं आहे याचा भागवतात खूप सुंदर विचार केलेला आहे. चक्रगदेचा पण विचार आहे. कवनी आपलं चक्रे अहंकाराचा करी चेंधा, मोह ममता भेदी गदा, शंखे उद्बोधी निजबोधा, आणि निज कमळे सदा निज भक्त पूजी.
आता आपल्या पांडुरंग परमात्म्यानं हातात शंख चक्र आपलं चक्र आणि गदा घेतलेली नाही. आता आपण फक्त दोनच गोष्टीचा विचार करू. एक, शंखे उद्बोधी निजबोधा, आणि दोन, निज कमळे सदा निज भक्त पूजी. याचा अर्थ असा आहे, जो भक्त त्याच्या चरणावर नतमस्तक झाला, देवाच्या दृष्टीला नतमस्तक झालेल्या भक्ताची पाठ म्हणजे भक्त दिसला की हा माझ्या चरणावर नतमस्तक झाला, भगवान त्याला शंखाचा स्पर्श करतात आणि त्याच्या हृदयामध्ये निजबोधाला उद्बोधित करतात. याचा अर्थ काय, त्याला ज्ञान देतात, भक्ती देतात, प्रेम देतात. शंखाचं हेच काम आहे महाराज, शंखे उद्बोधी निजबोधा. यासाठी जर उदाहरण पाहायचं असेल तर ज्ञानोबरायांनी भागवतातल्या ध्रुवबाळाचं उदाहरण दिलेलं आहे. सर्वांना कथाभाग माहिती आहे. ध्रुवबाळाच्या सावत्र आईनं त्याला बापाच्या मांडीवर बसू दिलं नाही म्हणून रुसला आणि कुठं निघाला, वनात निघाला. कारण तिनं असं म्हटलं होतं की म्हणे, यदि इच्छसी नृपासनम, जर तुला नृपासन म्हणजे बापाच्या मांडीवर असा अर्थ करू आपण त्याचा, बापाच्या मांडीवर बसायची एवढी हौस आहे तर तपसा आराध्य पुरुषम. मला थोडं श्लोकाचं विस्मरण झालं, पण तपसाराध्य पुरुषम, जो परमपुरुष आहे त्याची तपश्चर्या कर, त्याची आराधना कर आणि त्याला प्रार्थना करून प्रसन्न करून घे आणि त्याला मागून घे की पुढच्या वेळेला माझ्या पोटी तुझा जन्म व्हावा. त्याची सावत्र आई म्हणजे सुरुची त्या ध्रुवबाळाला म्हणते 5 वर्षाच्या, वनात जा, तपश्चर्या कर, देवाला प्रसन्न करून घे आणि प्रसन्न झालेल्या देवाकडून माझं बाळ होऊन जन्माला यायचा आशीर्वाद मागून घे. आणि असा आशीर्वाद प्राप्त करून जेव्हा माझ्या पोटी जन्माला येशील तेव्हाच तुला बापाच्या मांडीवर बसायचा अधिकार आहे. हे शब्द ध्रुवबाळाला इतके लागले महाराज, लागले म्हणण्यापेक्षा आधीच हृदय भक्ताचं आणि त्यात उपदेश भक्तीचाच व्हावा, वनात जाण्यासंबंध न व्हावा. त्याला आनंद वाटला, निघाला. पण असं मोहगम निघालं तर भगवत दर्शन होत नाही. कारण देव VIP आहे महाराज. VIP आहे म्हणजे मग लय बंधनं लावलेत का त्यानं? लई बंधनं नाही, पण कुठल्या तरी संताच्या द्वारे जावं लागतं, एवढं एक बंधन आहे. अहो, साध्या मंत्र्याला भेटायचं म्हणतं माणसं 10 वशिले लावून जातात. मग आपण तर देवाला भेटायला नाही, पक्षश्रेष्ठीला भेटायचं म्हणतं वशिला लागतो, मग विश्वश्रेष्ठीला भेटायचं म्हणजे वशिला लागेल का नाही? म्हणून नारदाचा वशिला लागला तिथं. थोडक्यात बोलायचं झालं म्हणजे ध्रुवबाळ वनात निघालेले आहेत. नारद वाटत भेटले, म्हणले, बाळा काय चाललं आहे म्हणे तुझं? अरे आईच्या कुशीत राहायचं, खेळायचं, खायचं, प्यायचं, उड्या मारायचं वय आहे तुझं, कुठं निघालायचं म्हणे तपश्चर्या करायला? ध्रुवबाळानं हात जोडले, म्हणे, नारदा, त्याला नारद म्हणून तरी काय माहिती, पण महाराज माझ्यावर कृपा करा, मला देव मिळवायचा आहे. देव कशानं मिळेल ते मला सांगा. नारदांनी सांगितले, देव? अरे ही काय आत्ताच्या वयातल्या गोष्टी आहेत का? म्हणे म्हातारपणाला देव देव हे करत बसायचं असते. हे वय म्हणजे तुझं खायचं प्यायचं संसार करायचं हे असं वय आहे तुझं. पण ध्रुवबाळाच्या मनावर या गोष्टीचा प्रभाव झाला नाही. ते म्हणे, महाराज सांगायचं असेल तर देवाच्या प्राप्तीचं साधन सांगा, नाही तर माझ्या वाटेनं मी निघालाच म्हणे, अडथळा तरी करू नका. माझ्या आईनं मला शिकवलं, देवा संत वृंद नमस्कारी जे, घडे तरी पूजी जे. संत भेटले तर त्यांना देवाच्या संबंधानं काहीतरी प्रश्न विचारावे. कुठं म्हैसच दूध दिना, पोरगं 10वीत जास्त मार्क घ्यायसाठीच काय करू, ह्याच्यासाठीच, हे असलं संतांना विचारण्यापेक्षा संतांना विचारायचंच आहे तर काय विचारावं हो, तर काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. ध्रुवबाळाची ही निष्ठा पाहिली आणि नारदांनी ध्रुवबाळावर कृपा केली. ओम नमो भगवते वासुदेवाय हा उपदेश केला. तत्तात गच्छ भद्रंते यमुनायाम तटशुचिही, यमुनेच्या तटावरती जा. यमुनेच्या तटावरती मधुवन नावाचं एक वन आहे, त्या वनामध्ये जाऊन तू तपश्चर्या कर. ध्रुवबाळ तिथून मधुवनामध्ये आले. 5.5 महिन्यात भगवत प्राप्ती झाली ध्रुवबाळाला. कसं काय झाली? निर्धार हे त्याचं कारण आहे. ठीक आहे, आपण पुढं कधी योग आला तर त्या कथेचा विस्तार करू. पण ज्या वेळेला ध्रुवबाळानं नारदांच्या कृपेनं हृदयामध्ये जे भगवंताचं दिव्य रूप स्मरण केलेलं होतं, त्या स्मरणामध्ये 5.5 महिने गेले. भगवान साक्षात समोर उभे राहिले, पण ध्रुवबाळ काही डोळे उघडेनात.
कसं आहे, सहजे स्वसुखाचे न्यापारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली. ज्याला आतच इतकं दिव्य सुखानुभूती प्राप्त झालेली आहे तो जगाच्या बाजाराकडे कशाला पाहिल महाराज? या जगाच्या बाजाराकडे पाहण्याची गरजच काय? आणि जरी पाहिलं जगाच्या बाजाराकडं तर आत असलेल्या त्या दिव्य सुखाचा जो सागर परमात्मा आहे त्या परमात्म्याच्याच रूपानं या जगाकडं ते संत पाहतात. ध्रुवाची ती अवस्था सहज आपल्या अंतरंगातल्या दिव्य सुखामध्ये रमलेला. देवाच्या लक्षात आलं जरी साक्षात मी समोर उभं राहिलो तरी ध्रुवबाळ डोळे उघडणार नाही, म्हणून देवाने अशी लीला केली. आणि ध्रुवबाळाच्या हृदयातली जी दिव्य मूर्ती हृदयामध्ये संचरलेली होती ती अंतर्ध्यान झाली. माझे देव कुठं गेले म्हणून ध्रुवबाळाने डोळे उघडले. परिणाम असा झाला, जी हृदयात मूर्ती होती तीच समोर उभी राहिली. तुकोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर तुकोबराय म्हणतात, प्रगटे हृदयीची मूर्ती है ना, अवघ्या दशायिनीची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जाणूनिया. हृदयातलीच मूर्ती बाह्य रूपात प्रगट झाली असं ध्रुवबाळाच्या लक्षात आलं. ध्रुवबाळाच्या आनंदाला पारावार नाही. माझ्या प्रभूंनी मला दर्शन दिलं, पण आता देव समोर उभे राहिले म्हणल्यानंतर देवाची स्तुती करावी लागते हे त्याला माहिती आहे. कारण स्तुतिप्रियो विष्णू, भगवान स्तुतिप्रिय आहे. त्यामुळं देवाला स्तुती करावी म्हणून ध्रुवबाळ बोलण्याचा प्रयत्न करतो. पण महाराज अहो, देवाची स्तुती करायला गेलेले वेद ज्या वेळेला देवाच्या दिव्य रूपाचं दर्शन करतात तेव्हा गप्प झाले. ज्ञानोबराय म्हणतात, वेद वानोनी तवची चांग जव न दिसे तुझे अंग. याचा दुसरा एक अर्थ होतो बरं का. वेदाला देव कळला नाही असं नाही, कळला पण सांगता आला नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तर वेदाचं वर्णन करताना वेद मुके झाले है ना, मन पवन पांगुळले राती विन मावळले जेथ वेद मुके झाले. पण वेद मुके झाले म्हणजे न कळालं म्हणून का कळालं म्हणून? वेद कळालं म्हणून मुके झाले. म्हणून तर तुकोबरांनी वेदांना शहाणपणे वेदमुका असा शब्द दिलेला आहे. म्हणजे वेद तोपर्यंतच वर्णन करू शकले जोपर्यंत देवाचं दिव्य स्वरूप डोळ्यापुढं आलं नाही. ज्या क्षणी वेदनारायणापुढं देवाचं दिव्य रूप उभं राहिलं वेदही शांत झाले. मग जिथं वेद शांत झाले देवाच्या रूपाला पाहून तिथं 5-5.5 वर्षाचा ध्रुवबाळ काय देवाची स्तुती करू शकणार आहे महाराज? पण भगवंतानी अशी कृपा केली, ध्रुवबाळाच्या हृदयातला भाव जाणला भगवंतानी. ध्रुवबाळाला आता स्तुती करायची आहे माझी, पण आता बुद्धी काम करत नाही. म्हणून भगवंतानी आपल्या हातातला शंख ध्रुवबाळाच्या गालाला लावला. काय तो क्षण असेल महाराज! भगवंताच्या दिव्य शंखाचा स्पर्श जेव्हा गालाला ध्रुवबाळाच्या झाला त्या क्षणी वेदसुद्धा जे बोलू शकले नाहीत तो ध्रुवबाळ बोलू लागला. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात, ना तरी मधुबनी ध्रुवासी केले कैसे कपोल शंखे शिवितले मग वेदाची ही मती ठेले तो लागला बोलो. तो ध्रुवबाळ देवाची स्तुती करतो. आपण सर्वजण ती स्तुती आपल्या सर्वांना ज्ञात आहे. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य खिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादेन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. अशी म्हणून ध्रुवबाळांनी 11-12 श्लोकामध्ये भगवंताची स्तुती केलेली आहे. मला एवढं सगळं सांगण्यामागचा हेतू एकच आहे, कैसे कपोल शंखे शिवितले. कपोल म्हणजे गाल. ध्रुवबाळाचं गाल पस्पर्श आहे ना, कपोले. भगवंतानी शंखाच्या द्वारे कपोलाला म्हणजे गालाला ध्रुवबाळाच्या स्पर्श केला आणि ध्रुवबाळ बोलू लागले. म्हणजे शंखाचं कामच आहे भक्ताला उद्बोधित करणं. आणि म्हणून भगवान श्री पंढरीश परमात्मा येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शंखानं स्पर्श करतात विठ्ठल भगवान, आणि त्याला त्याची भक्ती ज्ञान उद्बोधित करतात. आणि भक्तिज्ञानानं उद्बोधित झालेला जो भक्त आहे, भक्तिज्ञानाचं ज्याच्या अंतःकरणामध्ये उदय झालेला आहे, असे जे भक्त आहेत त्या भक्ताला एका हातानं शंख स्पर्श करतो आणि त्याला भक्तिज्ञानाचा अधिकारी बनवतो, आणि दुसऱ्या हातानं भक्तिज्ञानाचा अधिकारी बनलेल्या त्या भक्ताला आपल्या हातातल्या कमळानं ते कमळ त्याच्या मस्तकावर ठेवून त्या भक्ताची देवपूजा करतो. ज्ञानोबराय वर्णन करतात, तो पहावा आहे डोहाळे म्हणून अचक्षुसी मज डोळे. आणि पुढं हातीचेनी लीला कमळे पूजू तयाते. त्या भक्ताची पूजा साक्षात परमात्मा करतो.
निज कमळे सदा निज भक्त पूजी, जया पूजिली आदरे पांडुरंगे. 12व्या अध्यायाच्या शेवटी भगवान म्हणतातच की तोची माझे देवतार्जन, किंबहुना समाधान तो मिळे तै. याचा अर्थ काय आहे की हा परमात्मा आपल्या हातातल्या कमळानं भक्ताची पूजा करतो. म्हणून हा पांडुरंग परमात्मा शंखाच्याद्वारे भक्ताला अधिकारी बनवतो आणि कमळाच्याद्वारे त्याची पूजा करतो. मग तो पापी, दुष्ट, अनाचारी कसाही असो, अज्ञानी असो, सामान्य असो, श्रेष्ठ असो, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो. पुंडलिकरायाला दिलेलं वरदान डोळ्यापुढं ठेवतो आणि येणाऱ्या प्रत्येक भक्तावर कृपाच करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात याची दृष्टी सम आहे. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. हा परमात्मा विटेवर उभा आहे आणि सुंदर साजिरं गुजिरं रूप धारण करून उभा आहे. आता हे विटेवरच का उभा आहे आणि हा सुंदर किती आहे या सगळ्याचा विचार आपण उद्याला करणार आहोत. आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.